नमस्कार, मी स्नेहल। आज आपण इथे तोंडलीची भाजी बनवले आणि या तोंडलीच्या भाजीमध्ये आपण जे आज मसाला बनवलाय तो मसाला यामध्ये वापरलाय। ही भाजी आपण टिफिनसाठी बनवले, अगदी सुकी, त्यामध्ये हा मसाला आपण वापरलाय आणि या मसाल्यापासून म्हणजे वाटणापासून आपली जी भाजी आहे अगदी अप्रतिम झाले। तर या मसाल्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। हा मसाला आपण महिनाभर असा भरून ठेवू शकतो आणि जर फ्रीजमध्ये ठेवला तर 2 ते 3 महिने मस्त टिकतो। अगदी बॅचलर लोकांसाठी हा एक मस्त मसाला आहे। तर आपण त्यासाठी इथे धणे घेतलेले आहेत, 3 चमचे भरेल एवढे धणे आपण घेतलेले आहेत आणि ते धणे आपण आता भाजून घेऊ। 2 चमचे आपण इथे जिरं घेतलंय, जिरं सुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचंय। 2 चमचे आपण बडीशेप घेतले, ती सुद्धा आपण इथे मस्तपैकी भाजून घ्यायची आणि हे सर्व भाजताना एवढा मस्त याचा सुगंध सुटलाय। हे सर्व भाजल्यामुळे याचा सुगंध मस्त येतो। इथे 1 चमचा भरेल एवढी आपण मेथी घेतले, ती सुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायची। 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत, ते सुद्धा आपण गरम करून घेऊ, म्हणजे जे वाटण आहे ते आपलं अगदी अप्रतिम असं वाटण तयार होतं। ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे समजेल तुम्हाला मी काय काय घेतलंय, काय काय वापरते। आता इथे आपण खसखस घेतले, ती 1च चमचा घेतले खसखस। खसखस आणि पांढरे तीळ यामुळे काय होतं, जे वाटण आपण बनवलंय याची जर तुम्ही रस्सा भाजी बनवली ना तर मस्त असा दाटसर रस्सा तयार होतो। आता हे सर्व साहित्य आपण काय करू, ताटलीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि बाकीचे साहित्य ते सुद्धा गरम करून घेऊ। इथे खोबरं घेतलंय, 1 वाटी भरेल एवढं खोबरं आहे, किसून घेतलंय म्हणजे ते चांगलं भाजलं जातं। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण काय काय घेतलंय, ते सुद्धा आपण त्यावर काढून ठेवू आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ। इथे 1 चमचा भरेल एवढी कसुरी मेथी घेतले, ती सुद्धा गरम करायची आपल्याला। काय सुगंध सुटलाय कसुरी मेथीचा। आता इथे आपण हे सर्व थंड होण्यासाठी ठेवू। इथे मसाल्याचे साहित्य घेतले, दालचिनी घेतले, लवंगा घेतल्यात, काळं मिरं घेतलंय, वेलची, 1 मसाल्याची वेलची घेतले आणि आपण गोडात जे वापरतो ती वेलची घेतले। हे सुद्धा आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण असेल तर ते उडून जातं। आता थंड होऊन देऊ ते आणि इथे आपण त्याच कढईमध्ये 1 वाटी भरेल एवढे शेंगदाणे घेतलेत, यामध्ये तेल टाकायचं आणि हे शेंगदाणे आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, पण तुमच्या रोजच्या उपयोगात पडेल अशी ही रेसिपी आहे। कारण आपली सकाळी सकाळी खूप घाई असते, अशा घाईच्या वेळेत आपल्याला हे जर वाटण तयार असेल ना तर तुम्ही यापासून खूप 100 प्रकारच्या भाज्या बनवू शकता। आता इथे आपण लसूण घेतलाय, अर्धी वाटी भरेल एवढा लसूण आहे, तो सुद्धा आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे। असं तळल्यामुळे काय होतं, त्याचा जो सुगंध आहे तो आणखीन खुलून येतो आणि अशापासून तुम्ही भरलेलं वांगं, भरलेली भेंडी, भरलेलं कारलं बनवू शकता। अगदी तुम्हाला वाटण करत बसायची गरज लागत नाही, किंवा जर पाहुणे येणार असतील आणि अशा वेळेस तुम्ही असं वाटण तयार करून ठेवू शकता आणि पटकन भाजीला सुरुवात करू शकता। आता हे सर्व आपण काय करू, थोडंसं थंड व्हायला ठेवू आणि हे जे थंड झालंय हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं। हे मिक्सरला आपल्याला एकदम बारीक ह्याची पावडर करून घ्यायची मिक्सरला फिरवून। हे सगळं थंड झालंय, आपण आता मिक्सरला फिरवून घेऊ। पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण किती मस्त वाटण बनवलंय आणि हा मसाला जो बनवलाय हा बॅचलर लोकांसाठी तर फार उपयोगी पडतो। याचा मस्त सुगंध येतो, हे बघा अशी पावडर झाले। आता यामध्ये थोडंसं आपण काश्मीरी मिरची पावडर टाकायची आपल्याला, त्यामुळे आपल्या भाजीला मस्त असा सुगंध येतो, कलर येतो। आता ही काय असते, तिखट नसते, फक्त यामुळे आपल्या भाजीला कलर येतो। आणि इथे मीठ सुद्धा टाकलं आहे आपण आणि हे परत आपण आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता जे आपले शेंगदाणे आहेत ते सुद्धा आपले थंड झालेत आणि ते सुद्धा आपण यामध्ये टाकायचे। शेंगदाणे आणि लसूण ते सुद्धा आपण यामध्ये टाकून चांगलं असं मिक्सरला अगदी दरदरीत असं फिरवून घ्यायचं आहे। एवढं पावडर नाही करायची याची,
कारण ते शेंगदाणे असे दाताखाली आले ना की सुंदर लागतात। आता हे आपलं तयार झालेलं आहे। तर या वाटणापासून तुम्ही 100पेक्षा जास्त व्हेज भाज्या बनवू शकता। याची रस्सा भाजी बनवू शकता, सुकी भाजीसुद्धा बनवू शकता। आता हे आपण थोडंसं थंड होऊन देऊ आणि मग काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं। जर तुम्ही बाहेर ठेवलं तर 1 महिनाभर टिकतं आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं तर 2 ते 2.5 महिने हे वाटण तुमचं अगदी खराब न होता मस्त टिकून राहतं। तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे, मसाला तयार झाला आहे। तर यापासून तुम्ही भाज्या नक्की बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की हे आपलं वाटण कसं झालं आहे आणि याची टेस्ट कशी आहे ती। खूप सुंदर असे हे तयार होतं। हे काचेच्या बरणीत मी भरून ठेवते आणि पटकन भाजी जेव्हा करायची असेल तेव्हा मी हे वापरते। तर तुम्ही नक्की ट्राय करा। थँक्यू।